नमस्कार मित्रांनो. एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो काही बदल अर्ज, इफ एनी चेंज ऑकर इन युअर ट्रस्ट, मग त्या संबंधी जो बदल आहे तो आपण किती दिवसात दाखल करायचा याबाबत आम्ही कल्पना दिलेली आहे. कोणताही बदल घडलेला असेल तर विदिन 90 डेज मध्ये आपल्याला तो धर्मादायुक्त कार्यालयामध्ये कळवावा लागतो. आणि जर 90 दिवसानंतर जर तुम्हाला कळवायचा असेल तर तुमचा जो अर्ज आहे तर तो विलंब माफीच्या अर्जासह तो विथ नमुन्यामध्ये आपण दाखल केला पाहिजे. मग हे असे जे बदल अर्ज आहे, हे बदल अर्ज महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950च्या सेक्शन 22 मध्ये ते येतात. सेक्शन 22 एनी चेंज जर म्हणलं तर तो जो बदल अर्ज आहे आपला तो बदल अर्ज आपला सेक्शन 22 खाली आपण दाखल करत असतो. मग ह्या सेक्शन 22 संबंधी आपल्याला काही गोष्टी आज जाणून घ्यायच्या आहेत. सेक्शन 22 मध्ये जो काही बदल अर्ज येतो तर हा बदल अर्ज मंजूर होण्यासाठी किती वेळ लागतो. मग हा बदल अर्ज एकदा आल्यानंतर त्याच्यामध्ये सहाय्यक धर्मादायुक्त यांच्याकडून त्याची चौकशी केली जाते आणि चौकशी केल्यानंतर त्याचा निकाल दिला जातो. मग हा बदल अर्ज निकाली निघण्यासाठी किती वेळ लागतो तर हे आजपर्यंत आपल्याला सांगता येत नव्हतं की हा जो बदल अर्ज दाखल केलेला आहे तो हा किती दिवसात निकाली निघेल हे सांगता येत नाही. मित्रांनो, आपण जेव्हा बघतो लोकांशी जेव्हा आपण चर्चा ऐकतो ते सांगतात की आमचा बदल अर्ज अमुक दिवस झाले पेंडिंग आहे, एवढे दिवस झाले पेंडिंग आहे कार्यालयासमोर. मग फक्त कार्यालयाची चुकी नाही तर आपली पण चुकी असते. जे काही त्याच्यामध्ये कंप्लायन्स वगैरे असतील तर ते कंप्लायन्स आपण योग्य वेळी ते पूर्ण करायला पाहिजे, जेणेकरून साहेबांना त्याच्यामध्ये आदेश करता येतील. बदल अर्ज मंजुरीसाठी अद्यापपर्यंत किती वेळ लागेल याबाबत कायद्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 या कायद्यामध्ये स्पेसिफिक तरतुदी नव्हत्या. जे की एखादा ट्रस्टी आहे त्यांनी जर बदल अर्ज कार्यालयासमोर दाखल केलेला आहे तर तो किती दिवसात निकाली काढावा याबाबत तरतुदी सेक्शन 22 मध्ये नव्हत्या. परंतु आता हा जो 2024चा अमेंडमेंट ऍक्ट आहे, 2024 अमेंडमेंट ऍक्ट फर्दर टू अमेंड महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 2024 मध्ये हे जे बिल पास झालेलं आहे या बिलामध्ये सेक्शन 22 संबंधी स्पेसिफिक अमेंडमेंट आलेले आहे. ते अमेंडमेंट काय मी सांगतो. इन सेक्शन 22 सबसेक्शन 1 provides for reporting a change to the assistant charity commissioner or deputy charity commissioner within a period of 90 days from such change. The assistant charity commissioner or deputy charity commissioner record the finding in the register subsection 2 of section 22, provide for inquiry on report so submitted. To record the finding, no limit is prescribed. Therefore, it is considered expedient to provide a period for 1 year to record finding by the amending subsection 3 of section 22 suitably. सेक्शन 22 मध्ये ही स्पेसिफिक अमेंडमेंट करण्यात आलेली आहे की इन्क्वायरी ऑन द रिपोर्ट सो सबमिटेड रेकॉर्ड द फाइंडिंग विदिन अ पिरियड ऑफ 1 year. म्हणजे एका वर्षाच्या आत या बदल अर्जामध्ये चौकशी करून निर्णय देण्याची तरतूद या अमेंडमेंट ऍक्ट मध्ये करण्यात आलेली आहे. हे जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं बिल आहे, बिल नंबर 4 ऑफ 2024, बिल फर्दर टू अमेंड द महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, याचा आपल्याला आपल्या संस्थेला फायदा होणार आहे. म्हणजे काही आपले जे चेंज रिपोर्ट आहे तर ते वेळेत डिसाईड याच्या तरतुदी देण्यात आल्यामुळे ती लवकरात लवकर आपल्याला डिसाईड करायला मदत होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बदल अर्ज निकाली निघण्यास किती वेळ लागतो याबाबत जी कायद्यात तरतूद आलेली आहे त्याबाबत आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला थोडक्यात या आजच्या व्हिडिओ बद्दल सांगतो की आजचा जो व्हिडिओ आहे तो कशासाठी आहे. जे की ट्रस्टी जो काही बदल घडलेला असतो ट्रस्टमध्ये तर तो रिपोर्ट करायचा आहे आपल्याला धर्मादायुक्त कार्यालयामध्ये. आणि कार्यालयात रिपोर्ट केल्यानंतर
त्याची रिपोर्ट करताना एक ती पद्धत सांगितलेली आहे की कोणताही बदल घडलेला असेल तर तो विदिन 90 डेज मध्ये आपल्याला तो कार्यालयाला मान्य सहाय्यक धर्मदाते यांना कळवायचा आहे. आणि ह्या चेंज रिपोर्ट वरती माननीय सहाय्यक धर्मदाते यांनी जी चौकशी करून जो निकाल देण्याचा आहे त्याचा जो टाइम लिमिट आता ह्या ऍक्ट मध्ये दिलाय, आता तो दिलाय ही दे शॅल वर्ड त्याच्यात यूज केलाय की shall decide within period of 1 year. Subsection 1 of section 22 of the said act provides for reporting a change to the assistant charity commissioner or deputy charity commissioner within a period of 90 days from such change. The assistant charity commissioner or deputy charity commissioner record finding in the register. म्हणजे record finding म्हणजे he to decide that change report. And subsection 2 of section 22 provide for inquiry on report of so submitted to record the finding. No time limit is prescribed. Therefore, it is considered expedient to provide a period of 1 year to record the finding. म्हणजेच काय की हा जो चेंज रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फाइंडिंग रेकॉर्ड करण्यासाठी टाइम लिमिट दिली आहे. ही अमेंडमेंट आपल्याला ह्या कायद्यानुसार दिलेली आहे. मग आता आपल्याला म्हणता येईल की time required for compliance of the inquiry under section 22 as per the provision of the act, there is a provision, the period is given to record the finding is of 1 year. मित्रांनो, आपल्याला हा जो बदलाचा बाबत जो काय व्हिडिओ मी दिलेला आहे याबाबत जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवर फोन करून विचारू शकता. आणि याबाबत आणखी तुमचे जे काही लीगल कन्सल्टंट असतील, तुमचे काही वकील मंडळी असतील तर त्यांच्याशी पण तुम्ही याविषयी चर्चा करू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.